केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज। बडीगोद्री येथे ओबीसी बचावच्या साखळी उपोषणाला सुरुवात झाली असून 60 गावातील ओबीसी बांधव एकवटले आहेत। झुंडशाही व दादागिरी आहे। जे काही बेकायदा पिस्तूल घेऊन फिरणारे लोक असतील, बीडमध्ये जाळपोळ करणारे लोक असतील, आणखीन जी काही गुंडगिरी चालू आहे, आपण त्या विरोधात आहोत असा टोला ओबीसी नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बडीगोद्री येथे ओबीसी बचावासाठी सुरू झालेल्या साखळी उपोषण दरम्यान ओबीसी बांधवांशी फोनद्वारे संवाद साधताना लगावला। यावेळी या ओबीसी साखळी उपोषणास पाठिंबा देण्यासाठी अंबड, परतूर, मंठा, पैठण, जालना या ठिकाणाहून ओबीसी बांधव मोठ्या संख्येने आले आहेत। साखळी उपोषणाच्या पहिल्या दिवशी बडीगोद्री गावातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने साखळी उपोषणास बसले आहे। या साखळी उपोषणात 60 गावांचा समावेश आहे। अंतरवाली, सराटी फाटा, बडीगोद्री येथे दत्त मंदिरात ओबीसी समाज आरक्षण बचाव करिता मंगळवारी 5 डिसेंबर पासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे। या ठिकाणी बाजार स्थळ बडीगोद्री ते उपोषण स्थळापर्यंत ओबीसी समाज बांधवांनी भव्य मिरवणूक काढली होती। या मिरवणुकीत मोठा ओबीसी जनसमुदाय उपस्थित होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून गावात ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक यावेळी काढण्यात आली। आमचे आरक्षण शाबूत ठेवा, मराठा समाजास वेगळे आरक्षण द्यावे। आधीच ओबीसीमध्ये अनेक जाती आहेत, येथे गर्दी झालेली आहे। यामध्ये जास्त वाटेकरी नको। जे खरे कुणबी आहेत त्यांना आमचा विरोध नाही, मात्र खोटे प्रमाणपत्र घेऊन कोणी ओबीसीमध्ये घुसत असतील तर त्यांना विरोध आहे। आता ओबीसी एक झाला आहे। उपोषणाबाबत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी फोनवर ओबीसी बांधव यांच्यासोबत संवाद साधला। ओबीसी आरक्षण बचाव करिता दिनांक 23 डिसेंबर रोजी नागरिकांनी बडीगोद्री येथे उपस्थित राहावे असे संयोजकांनी सांगितले आहे। ओबीसीच्या साखळी उपोषणाच्या पहिल्या दिवशी अंबड तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी भेट दिली आहे। आमचे प्रतिनिधी अकबर शेख सह आयायद, ब्युरो रिपोर्ट, चौफेर महाराष्ट्र। म्हणून त्यांच्या आरक्षणाला 50% वरच्या मराठासाठी वेगळं आरक्षण द्यावं ह्या मागणीला सगळ्यात प्रथम आम्ही बडीगोद्रीच्या लोकांनी पाठिंबा दिला की नाही, त्यांच्यातल्याही गरिबाला न्याय मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका होती। आजपासून जे साखळी उपोषण सुरू होणार आहे त्या उपोषणाची दिशा कशी असणार आहे आणि या अंतरवाली सराटी रोडवरच का तुम्ही साखळी उपोषण सुरू केले? खरं तर जे आंदोलन जिथं उभं राहिलं तेवढं वगैरे गावात राहिलं, तिथं ओबीसीचे नेते माननीय छगनरावजी भुजबळ साहेबांचा मोठे जनते सत्कार करण्यात आला आणि आमची स्वतःची जागा आहे, मंदिर आहे, तिथं मोठं पटांगण आहे। कारण या आंदोलनाला जिल्ह्यातूनच नव्हे तर मराठवाड्यातून लोक प्रतिसाद देणार आहे, भेट देणार आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या आहेत। या सरकारने जी काही शिंदे कमिटी स्थापन केली ती शिंदे कमिटी तात्काळ रद्द करण्यात यावी। मागच्या दरवाज्यांनी जे काही कास्ट सर्टिफिकेट देण्यात येते ते तात्काळ थांबवावे आणि ओबीसीमधली घुसखोरी अत्यंत मोठ्या प्रमाणात जे सरकारच्या म्हणण्यानुसार चालू आहे ती थांबवण्यात यावी। यासाठी आमचं हे आजपासून सकाळी उपोषण आहे। हे उपोषण आमचं 23 दिवस आहे आणि सरकारने जर आमच्या ह्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर 23 तारखेच्या नंतर आम्ही आमरण उपोषणात सुद्धा इशारा सरकारला देण्यात येईल। उपोषण करणार आहे तर याच्या मागण्या काय आहेत तुमच्या? जय मल्हारचे ओबीसी न्यायमूर्ती शिंदे समिती तात्काळ रद्द करण्यात यावी। कुणबी जातीचे प्रमाणपत्र देणे तात्काळ रद्द करावे। जातनिहाय जनगणना करण्यात यावी। ओबीसी कोट्यातून मराठा समाज आरक्षण देऊ नये, एवढ्या आमच्या मागण्या आहेत। साखळी उपोषण बडीगोद्री येथे सुरू होणार आहे ते कशा पद्धतीचं असणार आहे आणि मागण्या काय आहेत? साखळी उपोषण आमचं हे अतिशय शांततापूर्ण मार्गाने आणि लोकशाहीच्या नावाखाली जी झुंडशाही चालू आहे तिला कुठंतरी आळा बसला पाहिजे, याच्यासाठी म्हणून हे बडीगोद्रीवासियांनी आम्ही ओबीसी बचाव साखळी उपोषण सुरू केलेलं आहे। खरं तर आमची मूळ मागणी शिंदे समिती बरखास्त करा। घटनेनुसार शिंदे समिती ही मुळातच घटनाबाह्य आहे, तिला कुठलेही अधिकार कुठल्या समाजाला मागं ठरवण्याचा अजिबात नाही। तरी पण अट्टहासाने शासनाने जो शिंदे समितीमार्फत मराठा समाजांना ओबीसी पुरावे शोधण्याचं काम हाती घेतलं हे मुळातच बेकायदेशीर असून ती घटनाबाह्य असलेली शिंदे समिती ही ताबडतोब बरखास्त करा, ही आमची मुख्य मागणी आहे। आणि दुसरी मागणी, मराठा समाजाला जे आरक्षण देण्याला आमचा कधीही विरोध नव्हता, पण मराठा समाजासाठी एक वेगळं
50% पुढचं करून त्यांना आरक्षण द्यावं ह्या मागणीला आमचा पाठिंबा होता. पण काही कारणानंतर जरांगेने त्यांची भूमिका बदलत ओबीसी मधून जे आरक्षण मागितलं, मुळात आरक्षणाचा फायदाच आता कुठंतरी आम्हाला सगळ्यांना भोगला घातला होता आणि त्याच्यामध्ये आमच्या ताटातलं हिसकून घेण्याचं जी भूमिका त्यांनी मांडली त्याच भूमिकेला आमचा मूळ विरोध आहे. आणि तो विरोध लोकशाही मार्गाने दाखवण्यासाठी आम्ही साखळी उपोषणाचं प्रयोजन केलेलं आहे. आणि मुळात आज जी लोकशाहीच्या नावाखाली झुंडशाही, कुणालाही काहीही बोलण्याची जी पद्धत, हीच कुठंतरी महाराष्ट्र, सुसंस्कृत महाराष्ट्राला धोकादायक आहे. महाराष्ट्राला ही मागे घेऊन जाणारी आहे. एक माणूस येतो, समाजाच्या नावाखाली अख्खा महाराष्ट्र विठीस धरतो, हे कुठंतरी चुकीचं आहे. आणि ती भाग्याची भूमिका फक्त शासन घेत आहे. याच्यातून आम्हाला शासनाच्या भूमिकेविषयी थोडासा संशय निर्माण होतो. तरी शासनाने या गोष्टींना योग्य तो पायबंद घालून परत महाराष्ट्राची जी सांस्कृतिक भूमिका होती, जो इतिहास होता, त्याला कुठेही डाग लागू देऊ नये अशी माझी या सरकारला विनंती आहे. आणि त्याच्यासाठी आमचं हे साखळी उपोषण आहे. आम्ही कुणाच्या विरोधात, कुणाला काही मिळू नये या भूमिकेचे अजिबात नाही. ज्यांना त्यांना ज्याच्या त्याच्या वाट्याचं मिळालं पाहिजे, आमच्या वाट्याचं काढून कुणाला देऊ नका ही आमची विनंती आहे शासनाला. आणि ही विनंती शासनाने मान्य करावं आणि त्या मागणीकडे आमचं शासनाचं लक्ष वेधावं, याच्यासाठी हा साखळी उपोषणाचं प्रयोजन. आणि दुसरी एक महत्त्वाची बाबतीत, जर तुम्ही तुमच्या समाजाविषयी बोललं तर योग्य आणि दुसरा कोणी स्वतःच्या समाजाविषयी बोललं की ते अयोग्य, तो दंगली घडवू लागला, जी ही मानसिकता हिटलरशाहीची तयार झाली की आमच्या विरोधात कोणी बोलायलाच नको, कोणी बोललंच नाही पाहिजे, ही जी हिटलरशाही जर्मनीमध्ये जन्माला आली, तशी एक नवीन जरांगेशाही या महाराष्ट्रात निर्माण होऊ घातली. आणि ती मोडीत काढायचं काम हे शासनाला करावं लागणार आहे. आणि ते करणं हे शासनाला महाराष्ट्राचं ऐक्य जपण्यासाठी, महाराष्ट्राचा इतिहास जो ज्वाजल्य शिवाजी महाराजांचा, तो नीट करण्यासाठी, सर्व समाजाला घेऊन चालण्यासाठी ही जरांगेशाही आता कुठंतरी थांबवणं गरजेचं आहे. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी. ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट, महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.